नमस्कार, मी प्रकाश आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू। यावर्षी सांगायला नको की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर अस्पृश्यता निवारण झालं नसतं, जातीवरचे उद्योग जे आहेत ते संपले नसते, लोकांना स्वातंत्र्य त्या ठिकाणी मिळालं नसतं, महिलांना स्वातंत्र्य मिळालं नसतं, पाण्याचं नियोजन झालं नसतं आणि त्याच्याचबरोबर देश उभारणीचं कार्यही त्या ठिकाणी झालं नसतं। हेच ते ठिकाण की ज्याला चौदार तळे असं म्हणतात। चौदार तळ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 89 वर्षापूर्वी सत्याग्रह केला, पाण्याचा सत्याग्रह केला आणि ह्या पाण्याच्या सत्याग्रहातून त्यांनी मानव मुक्तीचा लढा हा सुरुवात केला। आणि म्हणून मला सत्याग्रही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आवडतात आणि म्हणूनच हा त्यांचा लढा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा लढा। साहेब ये। महाडचे स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांना या चौदार तळ्याचं पाणी पिऊ देत नाहीत। याचं कारण अस्पृश्यांनी प्रवेश केला असता ते पाणी नासेल किंवा त्या पाण्याची वाफ होऊन ते नाहीसं होईल अशामुळे नव्हे। अस्पृश्यांना ते पाणी पिऊ देत नाहीत याचं कारण हेच की शास्त्रांनी असमान ठरविलेल्या जातींना आपल्या तळ्यात पाणी भरून देऊन त्या जाती आपल्या समान आहेत असे मान्य करण्याची त्यांची इच्छा नाही। सद्गृहस्थ हो, आपण आरंभिलेल्या या झगड्याचा भावार्थ काय आहे हे यावरून आपणास कळेलच। सत्याग्रह कमिटीने आपणास महाडला बोलाविले आहे, ते महाडच्या चौदार तळ्याचं पाणी पिण्याकरता बोलाविले आहे असा आपला समज होऊ देऊ नका। चौदार तळ्याचं पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही। आज पावे तो चौदार तळ्याचं पाणी प्यालो नव्हतो तर तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो। चौदार तळ्यावर जावयाचे तर केवळ त्या तळ्याचं पाणी पिण्याकरता जायचं नाही। इतरांप्रमाणे आम्हीही माणसं आहोत हे सिद्ध करण्याकरताच तळ्यावर जायचं। वर्ष होतं 1927। पुण्यातल्या आपल्या घराचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुलेंना जन्माला येऊन 100 वर्ष झाली होती। पण निर्दय समाजानं फुलेंच्या या कृतीला एकटं पाडलं होतं। पाणी अजूनही जातींनी बरबटलेलं होतं। अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यांवर बंदी होती, त्यांच्या तहानेनं म्हणे पाण्याला विटाळ होत होता। अशा निद्रिस्त समाजाला धक्का देण्यासाठी समाजक्रांतीची गरज होती आणि याच क्रांतीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते। हे कार्य खरी समाजक्रांती घडवून आणण्यासाठी आरंभिले आहे। केवळ गोड शब्दांच्या मधुर स्वरानं मोहून गेलेल्या मनाची समजूत काढण्यासाठी मांडलेला हा खेळ आहे अशी कोणीही आपली भूल करून घेऊ नये। या कार्याला भावनेचा ठाव आहे आणि ती भावना या कार्याला चालना देणारी असल्यामुळे या कार्याची गती थांबणे किंवा थांबविणे आता कोणालाच शक्य नाही। ज्या समाजक्रांतीचा इथे प्रारंभ होतो आहे ती शांततेने घडून येवो। 20 मार्च 1927ला ही समाजक्रांती घडली। पाण्याच्या एका घोटानं ती घडली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या पाण्याचा घोट प्याला, तो अगस्तीच्या एका घोटासारखा होता। पाण्यामध्ये जातीचा रंग मिसळणाऱ्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा समुद्र जणू त्याने गिळून टाकला होता। पण हे सगळं एका दिवसात घडून आलं नव्हतं। ही अचानक घडलेली घटना नव्हती, त्याची एक पार्श्वभूमी तयार झालेली होती आणि यात सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे या समानतेच्या लढ्याला कायदेशीर आधार, पार्श्वभूमी तयार करणं। 4 ऑगस्ट 1923 त्या दिवशी इथं मुंबई काउन्सिलच्या या सभागृहात पुढे 4 वर्षांनी होणाऱ्या बाबासाहेबांच्या महाडच्या धर्मसंगराची बीज रोवली गेली। सीताराम केशव तथा राव बहादूर बोले यांनी या दिवशी मुंबई काउन्सिलच्या सभागृहात एक ठराव मांडला। सर्व सरकारी विहिरी, तळी, रुग्णालय आणि पायी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बांधण्यात आलेल्या धर्मशाळा जातीभेद न मानता सर्वांसाठी खुल्या कराव्यात असा तो ठराव होता। अस्पृश्यांना जी वाईट वागणूक मिळते त्याबद्दल त्यांच्या मनात असंतोष धुमसतोय। विविध सभांमधून ते ठराव करतायत। म्हणून अशा परिस्थितीत अस्पृश्य समाजाला व्यावहारिक दृष्ट्या सहानुभूती दाखवावी अशी विनंती मी करतोय। नुसती कोरडी सहानुभूती चालणार नाही, ती कृतीत आणली पाहिजे। नाहीतर एक दिवस असा उगवेल की त्या दिवशी ते सत्याग्रहाला सुरुवात करतील आणि सामाजिक स्वातंत्र्याचा ध्वज उभारून ते देवळं आणि तीर्थांकडे वळतील। बाबासाहेब आंबेडकरांचं
त्यांचं जे कार्य पाहिलं तर ते कार्य हे नियोजनबद्ध असायचं. त्याचा हा एक पुरावा म्हणता येईल. 1923ला राव बहादूर बोले बॉम्बे काउन्सिलचे सदस्य आहेत आणि बाबासाहेब बाहेर आहेत. आणि ह्या पाण्याचा प्रश्न बाबासाहेबांना घ्यायचा असल्यामुळे त्यांनी राव बहादूर बोलेंना असं सुचवलं की मी तुम्हाला माझा माणूस देतो सोबत आणि त्याच्यासोबत तुम्ही नाशिक जिल्ह्याच्या सार्वजनिक तळी विहिरी जे आहे आणि अस्पृश्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, त्याबद्दल जरा तुम्ही माहिती घेतली तर बरं होईल. पुढे बाबासाहेबांचे आणि राव बहादूर बोलेंची भेट होणं साहजिकच आहे. ती झाली असेल आणि बाबासाहेबांनी मग सुचवल्यावरून मग राव बहादूर बोलेंनी 1923मध्ये हा ठराव मांडला की ज्यांना सरकारी अनुदान मिळतं अशा तळे विहिरी धर्मशाळा एवढंच नाही, त्याची चर्चा होत नाही, पण न्यायालय रुग्णालय इथे सुद्धा अस्पृश्यांना प्रवेश नव्हता, तर तो देण्यात यावा असं राव बहादूर बोलेंनी तो ठराव मांडला. ठराव झाला मुंबईत, पण त्यानंतर या ऐतिहासिक उठावाचा रंगमंच बनलं हे कोकणातलं महाड. तो दिवस होता 5 जानेवारी 1924. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत अनंतराव चित्रे हे त्यांचे निकटचे सहकारी होते. त्यांच्या नात्यातले असणारे सुरबात टिपणीस हे त्यावेळेस महाड नगरपालिकेचे अध्यक्ष होते. महाडच्या सगळ्या सवर्णांच्या विरुद्ध जाऊन अध्यक्ष म्हणून नगरपालिकेमध्ये त्यांनी ठराव आणला. महाड गावातील सर्व तळी ही सरकारी असल्यानं ती सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुली असल्याचा ठराव पास झाला. आणि 5 जानेवारी 1924ला नगराध्यक्ष या नात्याने सुरबानांनी महाड नगर परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व सार्वजनिक पाणवठे, शाळा, दवाखाने, न्यायालयीन कार्यालय, सरकारी कार्यालय ही सर्व जाती धर्मांसाठी खुली केली. हा महत्त्वाचा विषय इथे आहे. त्यावेळेस विरोध झाला ना, काही लोकांनी त्याच्या विरोधात मतदान केलेलं आहे, म्हणजे लगेच सर्वांनी मान्यता दिली असं त्यातलाही काही भाग नाही आहे. आणि ते पण मान्यता देणाऱ्यांची मेजॉरिटी जास्ती होती. दुसरी गोष्ट अशी की विरोध नुसता तिथे झाला नाही, तर काही संध्याकाळी 1-2 दिवसांनी गोविंद निवासवर संध्याकाळच्या वेळेस काही टोळक्यांनी दगडफेक पण केलेली आहे. एक राग त्यावेळेस सनातनी वृत्तीच्या मंडळींना या बाबतीतला आलेला आहे. याच सुमारास बॅरिस्टर झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनहून भारतात परतले होते. 1924 मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या सामाजिक संस्थेची स्थापना केली होती. त्यांच्या शिका संघटित व्हा आणि लढा द्या या ब्रीदवाक्यानं अस्पृश्य समाजातल्या तरुणांच्या मनाचा ठाव घेतला होता. गावागावात जिल्ह्यात सभा होऊ लागल्या होत्या. त्याला प्रचंड गर्दी होऊ लागली होती. समाजावरील अन्याय, उपेक्षा आणि अपमानाचे ढग बाबासाहेबांच्या घणाघाती प्रहारानं विरळ होऊ लागले होते. अशा वातावरणात तरुण डॉक्टर भीमरावांना एक निर्णायक घाव घालण्याची वेळ आली आहे याची जाणीव झाली होती. मुंबई काउन्सिलमध्ये ठराव पास झाला होता 1923मध्ये आणि परिस्थिती सगळी अजूनही विपरीतच होती. 3 वर्ष झाली होती हा कायदा होऊन आणि तरीसुद्धा मुंबई इलाक्यातले सार्वजनिक पाणी पुरवठे हे अस्पृश्यांसाठी खुले होत नव्हते. ज्यांनी हा कायदा आणला ते राव बहादूर बोले, ते सुद्धा चिडले होते. 5 ऑगस्ट 1926ला त्यांनी सभागृहामध्ये आणखी एक ठराव आणला आणि त्यांनी बजावलं की ज्या सार्वजनिक संस्था हे पाणवठे खुले करत नाही आहेत, कायदा पाळत नाही आहेत, त्यांची सगळी अनुदानं बंद करा. महाड नगरपालिका इथे तर सगळ्यात पहिल्यांदा ठराव झाला होता, पण तरीसुद्धा सवर्ण हिंदूंच्या दहशतीमुळं अस्पृश्य हे पाणवठ्यावर जाऊ शकत नव्हते, पाणी पिऊ शकत नव्हते, आपला हक्क बजावू शकत नव्हते. पण एवढं करून सुद्धा ठराव पास झाल्यामुळे अस्पृश्य समाजातील मंडळी जाऊन सार्वजनिक तळ्यावर पाणी प्यायला लागली अशातला काय भाग नाही. कारण सामाजिक विषमता एवढी दाहक होती की तेव्हा ते कोणीही धजावत नसत. 14 तळ पाणी जाऊन प्यायचं तर हा विषय मनामध्ये येणं म्हणजे फार मोठं संकट ओढून घेणं असं अस्पृश्य समाजाला त्यावेळेस वाटत असणार. पण कोणच पाणी प्यायला जात नाही म्हटल्यानंतर नगर परिषदेने भडवळकर नावाची एक व्यक्ती पाणी देण्यासाठी नेमली 14 तळ्यावर. ती सगळ्यांना पाणी द्यायची, पण अस्पृश्य समाजाला जरा लांबून पाणी द्यायची. कायदा होता पण अंमलबजावणी नव्हती. पाणी समोर होतं
पण त्याला स्पर्श करता येत नव्हता. डॉक्टर आंबेडकरांच्या मागे स्पृश्य अस्पृश्य अशा दुहेरी शक्ती एकवटल्या होत्या. त्या सर्वांना आता परिवर्तन हवं होतं. नुसत्या सहानुभूतीवर जगता येणार नाही हे सर्वांना उमगलं होतं. आता मोठं बंड आवश्यक होतं. त्यासाठी आवश्यक युद्धभूमी ही महाडला 4 वर्षांपासूनच तयार होती. तेव्हा हे ठरलं. 19 आणि 20 मार्च 1927 महाडला कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद होणार. बाबासाहेबांचा एक फार मोठा आयुष्यातला फार मोठा भाग असा आहे की बाबासाहेबांना दलितेतर मंडळी अस्पृश्येतर मंडळी मित्र मिळाली. चित्रे होते, टिपणीस होते, सहस्रबुद्धे होते, गोगटे होते, आपटे होते. ही सगळी मंडळी जी होती ही सगळी दलितेतर मंडळी होती. आणि महाडमध्ये त्या सगळ्या मंडळी पुढाऱ्यांचं फार मोठं वर्चस्व होतं. पण त्यांना असं वाटलं बाबासाहेबांना की एक तर हे माझं नेटिव्ह प्लेस आहे, जवळजवळ जन्मभूमीच आहे जवळवरती, म्हणून त्यांनी ते ठिकाण निवडलं. आणि महाड आणि मुंबई आणि नाशिक या इलाख्यामध्ये त्यावेळेला बाबासाहेब बॅरिस्टर असल्यामुळे त्याचं वजन वाढत होतं. म्हणजे त्यावेळेलाच ते अस्पृश्यांचे पुढारी म्हणून उदयास येत होते. हा त्यांचा उदय विदर्भापर्यंत होता. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी महाडला 14 तळ्याचा सत्याग्रह करण्याचं ठरवलं. शब्द वाऱ्यासारखा फिरला आणि साऱ्या वाटा महाडकडे वळाल्या. मुंबई, कोकण घाट, नाशिक आणि नागपूरहून सुद्धा हजारो अनुयायी महाड मुक्कामी पोहोचले. 15 वर्षांच्या तरुणापासून ते 75 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्व अस्पृश्य पाठीवर भाकऱ्या बांधून परिषदेसाठी पोहोचले. सवर्ण हिंदूंकडून पाणी मिळणार नव्हतं, त्यामुळं 40 रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावं लागलं. बाबासाहेबांनी भाषणाला सुरुवात केली. अस्पृश्यांच्या कित्येक शतकांच्या वेदना जणू शब्दरूप घेत होत्या. त्या वेदनांवरचा उपाय सांगत होत्या. सद्गृहस्थ हो, अस्पृश्य वर्गाची सुधारणा होण्यास 2 गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांच्या मनावर जो जुन्या खुळचट अनिष्ट विचारांचा गंज चढला आहे तो प्रथम धुवून निघाला पाहिजे. आचार, विचार आणि उच्चार यांची शुद्धी जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत अस्पृश्य समाजात जागृतीचे अथवा प्रगतीचे बीज कधीही रुजणार नाही. सद्यस्थितीत त्यांच्या खडकाळ मनावर कसलेही नवे रोप उगवणार नाही. त्यांची मने अशा रीतीने सुसंस्कृत होण्यास त्यांनी पांढर पेशाचा अवलंब केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हेच शब्द ऐकत त्या दिवशीचा सूर्य महाडवरून जाऊन अरबी समुद्रामध्ये उतरला. त्या दिवशी अजूनही काही ठराव पास झाले अस्पृश्यांच्या हक्कांचे, पण खरा निर्णय होणार होता तो त्या दिवशी रात्री. त्या दिवशी रात्री महाडमध्ये सुरबानाना टिपणीसांच्या घरी या सगळ्या नेत्यांची एक बैठक झाली. बाबासाहेब पण त्याला होते. त्या रात्री ह्या संपूर्ण परिषदेमध्ये फार महत्वाचा निर्णय त्या रात्री घेण्यात आलेला. या संपूर्ण परिषदेमध्ये असं कुठेही म्हटलं गेलेलं नाही की 20 तारखेला जाऊन 14 तळ्याचं पाणी पाहिजे. पण हा जो निर्णय आहे हा इतका गुप्तरित्या ठेवला गेला. हा जर जाहीरनाम्यामध्ये परिषदेच्या उद्दिष्टांमधला आज असता तर सवर्णांनी परिषद पण होऊन दिली नसती आणि 14 तळ्याच्या पाणी पिण्याच्या प्रतिबंध केला असता, तिथे जाऊच दिलं. दुसऱ्या दिवशी हा निर्णय सांगण्यात आलेला आहे अचानक. दुसरा दिवस उजाडला. 20 मार्च 1927 सकाळी 9 वाजता परिषदेला सुरुवात झाली. दिवसभरात काही ठराव पास झाले, त्यावर चर्चाही झाली. निवडक नेते मंडळी सोडता परिषदेला आलेल्या हजारो कार्यकर्त्यांना याची कल्पनाच नव्हती की त्या दिवसाच्या पोटामध्ये काय दडलंय. बाबासाहेबांनी परिषदेचा समारोप केल्यावर अनंत विनायक चित्रे बोलायला उभे राहिले. या महाड शहरात अस्पृश्य लोकांची पाणी पिण्याची अत्यंत गैरसोय आहे. ही गैरसोय दूर व्हावी म्हणून इथल्या म्युनिसिपाल्टीनं इथली तळी सर्व जातींच्या लोकांसाठी खुली केली आहेत असं ठरावानं कधीच जाहीर करून टाकलंय. परंतु त्या तळ्यावर पाणी भरण्याचा प्रघात अस्पृश्य लोकांकडून अजूनही सुरू करण्यात आलेला नाही. तो प्रघात जर आज या परिषदेनं पाडून दिला तर या परिषदेनं एक मोठी महत्वाची कामगिरी बजावली आहे असं नक्कीच म्हणता येईल. तरी आपण सर्वांनी अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह महाड इथल्या 14 तळ्यात प्रवेश करून पाणी घेऊ. अनंतराव चित्रेंनी ही घोषणा करताच समोरच्या जनसमुदायातून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. जणू विजेच्या लखलखाटाप्रमाणे ही कल्पना त्यांच्या जाणीवेत शिरली आणि त्यांना पटली सुद्धा. या परिषदेला काही स्थानिक सवर्ण समाजातले नेते सुद्धा आले होते.
त्यांनी समर्थनसुद्धा दिलं होतं. पण आता हे सगळे जाऊन तळ्यावर पाणी पिणार असं म्हटल्यावर यांच्या तोंडचं पाणी पळालं. हा अविचार आहे, उतावीळपणा आहे असं सगळं म्हणायला लागले. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की आमचे जसे विचार आहेत तसेच आमचे आचारसुद्धा आहेत, तुम्ही तुमचा मार्ग सुधारा. आणि यानंतर बाबासाहेबांनी आपल्या साऱ्या सहकाऱ्यांना चौदार तळ्याकडे कूच करायला सांगितलं. बाबासाहेबांचा आदेश येण्याचा अवकाश सारे लोक त्यांच्या मागोमाग सभामंडपातून बाहेर पडले. सर्वजण 4-4च्या रांगेत मोठ्या मिरवणुकीसारखे तळ्याकडे निघाले. मिरवणूक शहरातल्या पेठेतून अत्यंत शांतपणे चौदार तळ्यावर गेली. हजारोंचं कडं चौदार तळ्याला पडलं होतं. बाबासाहेब पुढे झाले. पायऱ्या उतरून तळ्याच्या काठी उभे राहिले. क्षणभर डोळे मिटून मग ते त्या तळ्यातलं पाणी उंजळीनं घेण्यासाठी खाली वाकले आणि त्यानंतर पाण्याची उंजळ तोंडाला लावून ते पाणी प्याले. बाबासाहेबांच्या मागोमाग हजारो हात त्या पाण्यामध्ये शिरले. पाणी पिऊन हक्क बजावला गेला होता. पण खरं महाभारत तर पुढेच घडणार होतं. चौदार तळ्यावरून सारे परतले होते. तोच काहींनी गावभर खोटीच दवंडी पिटवली की आता हे सारे अस्पृश्य कार्यकर्ते विश्वेश्वराच्या मंदिरात शिरणार आहेत. इतका वेळ धुमसत असणारा राग आता बाहेर आला होता. देवळाच्या आसपास असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. महिला, पुरुष, वृद्ध, मुलं कोणीही त्यांच्या राक्षसी प्रहारातून सुटलं नाही. पण मेंदूतून शरीरात उतरलेल्या सवर्णतेच्या विखारानं या साऱ्यांना आंधळं केलं होतं. पाणी प्याल्याचा प्रतिशोध रक्ताचे पाठ वाहवून घेण्यात आला. विश्वेश्वर मंदिराकडे जाण्याची जी काही बोंब त्यावेळेला सवर्णांनी उठवलेली होती आणि जो तिथे एक दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली की सवर्णांनी त्या मंडपामध्ये भोजनाची व्यवस्था केलेली होती. त्यांच्या अन्नामध्ये माती मिळवण्यात आली. छकड्या बैलांनी, बंडी बैलांनी जे लोक आले होते आजूबाजूच्या गावातून त्यांच्या बंडींना आगी लावण्यात आल्या. एवढा सगळा आगडोब होऊनही बाबासाहेबांनी अशा प्रकारची कुठलीही आज्ञा दिली नाही आपल्या अनुयायांना की तुम्ही याला सरळ उत्तर देऊ शकता. माझी माहिती अशी आहे की बरेचसे अनुयायी उत्तरास उत्तर देऊ अशा पद्धतीने तयार झाले होते. पण बाबासाहेब त्यांना रोखलं. कारण बाबासाहेब हे काही विनाशकारी वृत्तीचे असे नव्हते. इकडे परत वेगळंच झालं. महाडमध्ये चौदार तळ्याच्या ठिकाणी सनातनी वृत्तीच्या व्यक्तींनी, विशेष करून ब्राह्मणांनी तळ्याचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शुद्धीकरण केलं त्यांच्या दृष्टीने. म्हणजे काय केलं तर तळ्यातले 1000 अंडे पाणी काढून रस्त्यावर ओतलं. त्या तळ्यामध्ये काही टोपल्या गाईचं शेण टाकलं, गोमूत्र टाकलं, हळद कुंकू वाहिलं, फुलं वाहिली, काय ते मंत्रबिंद्र असतील ते म्हटले आणि तळ्याचं पाणी शुद्ध केलं. का तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या अस्पृश्य समाजातील माणसाच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजातील सर्व लोकांनी ते पाणी प्यायलं. जगातला सर्वात हिणकस आणि अमानवी कृती कुठली असेल तर ती ही. पण हे इतक्यावरच सगळं प्रकरण थांबणार नव्हतं. सुरबा नाना टिपणीसांनी महाडच्या नगरपालिकेमध्ये जो सर्वांना तळी खुली करण्याचा ठराव पास केला होता, एक विशेष सभा बोलवण्यात आली आणि तो ठराव रद्द करण्यात आला. पुरोगामित्वाचं काळाच्या पुढचं पाऊल घेतलेलं महाड अवघ्या काही दिवसांमध्ये मध्ययुगामध्ये परत. या पहिल्या धर्मसंकरानंतर मुंबईला परतलेले डॉक्टर आंबेडकर मात्र अस्वस्थ होते. झालेला रक्तपात आणि तळ्याचं झालेलं शुद्धीकरण हे त्यांच्या स्वाभिमानाला आव्हान होतं. त्या दांभिकतेवर बाबासाहेब प्रहार करणार होते, करतही होते. महाडचा पहिला सत्याग्रह झाल्यानंतर केवळ 9 दिवसांनी म्हणजे 3 एप्रिल 1927ला एक नवं हत्यार बाबासाहेबांच्या हाती आलं होतं, बहिष्कृत भारत. मूकनायक बंद झाल्यावर बाबासाहेबांची अवस्था शस्त्रहीन योद्ध्यासारखी झाली होती. पण बहिष्कृत भारत सुरू झालं तेही महाड प्रकरणाच्या मुहूर्तावर आणि बाबासाहेबांनी सवर्ण हिंदूंवर आणि सरकारवर कोरडे ओढायला सुरुवात केली. आपल्या बांधवांना अजून एका संघर्षासाठी जागृत करायला सुरुवात केली. उसंत न घेता 25-26 डिसेंबर 1927लाच महाडला अजून एका सत्याग्रहाची हाक बाबासाहेबांनी दिली. त्यातही अडथळे काही कमी नव्हते. बाबासाहेबांनी हा सगळा प्रसंग केला
परंतु त्याची जी नंतरच्या काळामध्ये जिकडे तिकडे जी त्याचे एक प्रकारचं जे तरंग उठले त्या पाण्याचे सगळे ते सगळ्याकडे ते पाणवठे बाटू लागले आणि लोकांना आम्ही तुमचं तळप नाही, हे निसर्गाचं पाणी आहे आणि ते मिळवण्याचा आम्हाला अधिकार आहे असं करून त्याने सगळीकडे लढे उभारले गेले. आता पुढं असा परिणाम झाला की तिथल्या लोकांनी कोर्टात केस केली. आधी खालच्या कोर्टात केस केली, ही खालच्या कोर्टामधून केस वरवरपर्यंत गेली आणि बाबासाहेबांचा या कोर्टाच्या ह्याच्यामध्ये एक प्रकारचा त्यांचा विजय झाला होता. त्यावेळेला जिल्हा कोर्टामध्ये बाबासाहेबांच्या बाजूने निर्णय देण्यात आला होता. ही जी कोर्ट कचेऱ्या पाहिल्यानंतर लोकांना पुन्हा असं वाटायला लागलं की आपण आता नुसतं कोर्ट कचेऱ्याच्याच भानगडीत पडायचं नाही, तर आपण पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती करावी आणि ती पुनरावृत्ती जिकडे तिकडे केली. पण तरीही बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांचा निर्धार तुटला नाही. राज्यभरातून हजारो कार्यकर्ते महाडकडे निघाले. महाड पुन्हा एकदा युद्धभूमी बनलं. या धर्मसंकटाची तुलना स्वतः बाबासाहेबांनी फ्रेंच राज्यक्रांतीशी केली. 1789 सालच्या फ्रेंच राष्ट्रीय सभेस अत्याचार केल्याबद्दल जे लोक दोष देतात त्या लोकांना एकच गोष्टीचा विसर पडतो, तो हा की फ्रेंच राष्ट्रीय सभेला फ्रान्सच्या राजाने कपटाने वागविले नसते तर तिला क्रांतीच्या कार्यात अत्याचार करावा लागला नसता आणि सर्व समाजक्रांती शांततेनं पार पडली असती. आमच्या प्रतिपक्षासही आमचे हेच सांगणे आहे की तुम्ही आम्हास विरोध करू नका, परकीय सरकारची अगर परधर्मीयांची मदत घेऊन आमच्यावर चढाई करू नका, शास्त्रांना झुगारून द्या आणि न्यायाला अनुसरा. यावेळेस महाडमध्ये क्रांतीचं पुढचं पाऊल पडणार होतं. पहिल्या वेळेस पाणी प्राशनानं धर्मसत्तेला हादरा दिला होता. आता त्याहूनही मोठा धक्का देणं गरजेचं होतं हे बाबासाहेब जाणून होते. आता हा घाव मुळावरच घालावा लागणार होता, ज्यावर जाती व्यवस्थेचा हा विषवृक्ष फोफावला होता. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करण्याचा निर्णय घेतला. तर याच्या मनुस्मृतीमध्ये माणसाला हक्क नाहीत, स्त्रियांना हक्क नाहीत, तुमचे जे समानतेचे अधिकार आहेत ते हक्क नाहीत. तिथे फक्त ब्राह्मण आणि प्रथम ब्राह्मण आणि शेवटी ब्राह्मण अशाच प्रकारची व्यवस्था त्या मनुस्मृतीमध्ये होती. बाबासाहेबांसमोर असा प्रश्न पडलो की बाबासाहेब ज्या वर्गाचे प्रतिनिधी होते तर माझ्या वर्गासाठी मनुस्मृती काय आहे, तर काहीच नाही, मग ती जाळली पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी महाडला 20 डिसेंबरला 1927ला ती मनुस्मृती जाळली. त्याचं कारण असं की बाबासाहेबाला मनुस्मृतीमध्ये माझ्या समाजासाठी, माझ्या लोकांसाठी जे अनन्वित हाल सहन करतात, ज्यांना स्वाभिमान नाही, जे उष्ट अन्न खातात, जे गावागावात फिरतात, त्यांना वस्ती नाही, पोटावर ते श्रमावर त्यांचं पोट आहे तेही मिळत नाही, रस्त्याने धड त्यांना चालता येत नाही, सावली त्यांची पडता कामा नाही, या उद्वेगापोटी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. एक पहिलं क्रांतीचं पाऊल मी असं म्हणेन, ब्लडलेस रेव्होल्युशन मी असताना म्हणेन या ह्याच्यामध्ये की कोणाचंही रक्त न सांडता, कुठल्याही पद्धतीची हिंसा न करता, एका जोरावरती म्हणजे लोकसंख्येच्या जोरावरती आणि विद्वत्तेच्या जोरावरती ही मानवतेची जिंकलेली जगामधली ही पहिली लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. महाड सत्याग्रह होण्याअगोदर महात्मा गांधींचे चंपारण्य आणि खेडा हे 2 सत्याग्रह झालेत. पण इंग्रजी सत्तेला हादरा देणारा मिठाचा सत्याग्रह अजून पुढे आहे. 1930 मध्ये तो झाला आहे. पण त्याही अगोदर 3 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 मध्येच या देशातल्या बहिष्कृत जनतेला सत्याग्रहाच्या मार्गावर आणतायत. याच गांधींनी याच बहिष्कृत वर्गाबद्दल घेतलेली भूमिका बाबासाहेबांना पटलेली नाहीये, पण तरीही ते सत्याग्रही आहेत. बाबासाहेबांचा सत्याग्रह हा काही वर्षांच्या परकीय सत्तेविरुद्ध नाहीये, तर तो हजारो वर्षांच्या स्वकीय जातीव्यवस्थेविरुद्ध आणि वर्णव्यवस्थेविरुद्ध आहे. याच कारणासाठी अमेरिकेमध्ये सत्याग्रह केलेले मार्टिन ल्युथर किंग अजून जन्मालाच यायचे आणि आफ्रिकेतला नेल्सन मंडेलांचा सत्याग्रह तर अजून कैक दशकं पुढे आहे. त्याही अगोदर सत्याग्रही आंबेडकर या सगळ्यांसाठी दिवा घेऊन उभे आहेत.